फायनली आता विषय असा मित्रांनो, तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे घर एक बांधगड अनेकचं एपिसोडचं 4था भागासाठी आपण चाललो आहे आता तिकडं पंढरपूरकडं. तर तिकडं गावठी पूनम यांच्याकडे निघालो आहे. तर वरच्या घरी आताच गेलतो. तर पांडूची पण तयारी चालू, उरका म्हणलं गाडी घेऊन इकडे येतो, वहिनीला घेऊन जातो. पण आता विषय असा झालाय तुम्हाला सांगतो की प्रियंकाला जरा थोडंसं बरं वाटत नाही. तुम्हाला सांगतो जरा चकारल्यानं होतंय आणि त्या गाडीत तिला जमत पण नाही. ती लागली माझ्या मागं, मला म्हणते तुमच्या संग यायचं. अरे माझ्या संग यायचं समजा खरं आहे, पण मी झोपतो माहिती आहे ना. झोपलं की मग डायरेक्ट डोळं उघडलं दवाखान्यात दिसतंय. काय करायचं सांग बरं. होय काय करायचं हा. आणि आज ओम्या पण शाळेत जात नव्हता. त्याला रात्री त्याने ऐकलं होतं की बाबा थांब, त्याने ऐकलं होतं की मम्मी पप्पा जायचं, मग तू जात नव्हतं. मग त्याला म्हणलं नाही जायचं, कॅन्सल केलंय. आता काय केलंय, पोरं शाळेत गेले तर निघायचंय. आता आई बापा जीव समजा पोरांपाशी, पोरांचा जीव आई बापापाशी, त्यांना काय करमत नसते. आज संध्याकाळ त्यांना चुकून चाललोय आम्ही. आता जर त्यांना घेऊन गेलो तर मग काय होणार आहे, शाळा बुडणार आहेत. कोणाची, ओमची बुडन आणि राधूची पण बुडन, बरोबर ना. राधू आता येईन 12:30ला तिची सुटते शाळा, 1 वाजेपर्यंत घरी येते. ओमची 4ला सुटते. तर ह्यांना नियोजन असं आहे की त्यांना ठेवायचं आई आणि आपापाशी. कुठं ठेवायचं, तर आजची रात्र राहतील ती, उद्या सकाळला आई स्वयंपाक वगैरे करून राधूची बस येते आणि आप्पा शाळेत सोडायला जाते, 4 वाजता घेऊन येते. आम्ही संध्याकाळी इथं येतो. आज आहे पूनमताईचा बड्डेच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर गावठी पूनम यांना, तर वाघमारे फॅमिलीकडून, आपली पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडून पण आता निघालोय. तर विषय कसा आहे माहिती आहे, आता जायचं कसं, तर हिला काय म्हणले 1 दिवसाचे कपडे घे फक्त, उद्याच्याला सकाळ सुटला. आज त्यांचा बड्डे वगैरे होईल, आजचा दिवस जाण्यात आपला आजचा जाणं दिवस जाईल. तर उद्याच्याला तिथं पोचल्यानंतर आपल्याला करायचं आहे तुम्हाला सांगतो शूट. आज कसा बड्डे होतोय, काय गिफ्ट नेतोय आम्ही, कसा प्रवास होतोय, काय समजा तुम्हाला रस्ते वगैरे कुठल्या गावानं जातोय समजा मी दाखवेन. तिथं पोचल्यानंतर कंटाळा आलेला असं 1-2 ब्लॉग टाकेन आम्ही, आणि नंतर तिथून पुढं बड्डे होईल आणि आराम करेल. सकाळी उठलं की आपल्या एपिसोडचं शूट लागेल. तर त्यामध्ये तुम्हाला सांग त्यांची चालू आहे भांडणं, शेअरडाऊन कारडाऊन कशानंतर. तर त्यातली एकच जोड कुठली तरी घ्यायची. एक तर निलेश दादा पूनमताई घ्यायच्या, नाही तर पूजाताई त्यांचे ते मिस्टर एवढेच घ्यायचे. तर मग त्यावर करायचं ना आपलं 4-5 वाजता निघायचं घराकडे. पण मला असं झालंय आता, मला गाडी जमत नाही. मला होतं फिरलं नाही आणि उचमळलं, म्हणून मी जातोय आपली गाडी जिंदाबाई एक्स्ट्रीमवरून. तर बायको माझी म्हणते मला पण त्या डोकरावर बसून यायची. तसली ती नाही का गाडी, तसली डुकरासारखी अशी मान असं मुळ्या झाल्यावर बसते ती. दर सरळ नाही काय नाही, होंडा नाही, स्प्लेंडर नाही, तसली गाडी डुकरावून मान आणि पाटकान समजा अवघडून जाते. आणि तसल्या डुकरावर पाठीमाग ही म्हणते धरून मी येते आणि हिला बांधून न्यायला लागेल मला. होय ग, तू माझ्या संग आली, पोरगी माझ्या संग घेऊन, आणि झोपलो तर. आज एक तर पौर्णिमा लय मोठी माहिती आहे का. पौर्णिमेचं भ्या वाटतंय मलाच. घर सोडायला नको, आजच्या दिवस घर सोडायचं नसतं. रात्री चालू झाली 9:15ला पौर्णिमा, आता 2:15ला संपणार आहे. म्हणून मुदाम थांबलो मी. आता निघा नाही आम्ही, पौर्णिमा संपला. कुठला दिवस कसा येईल सांगता नाही येत. कारण एकदा आम्ही कुठंतरी बाहेर चाललो होतो, त्या टायमिंगला कृष्णा सकाळ हात मोडला. थोड्या वेळ झाले आमचा ॲक्सिडेंट झाला बायकोसत माझा. त्यात समजा का तोंड फिंड्या सडकलेले, अजून काळ आहे वन पोरीचा आहे काही केल्या साईडने, बघितले का. आणि चिमणी माझी बघितल्या. तर तुम्हाला सुद्धा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला, व्हिडिओ बघणाऱ्याला नाही बघणाऱ्याला सुद्धा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. कुठलंही संकट आडी अडचण तुमच्या जीवनात येऊ नये. अशी बघितलं का माझा, तुला शाळेत घालतो, जाशील का तू शाळेत जाशील का, दप्तर आणायचं तुला बारक, सारखं मोबाईल पाहिजे लॉक काढून द्यायचं. काय त्याच्या यायला सवय लावली आई बापानी. जगाच्या आखरीतच बाबा धर. कशी बघते बघितलं, मोबाईल पाहिजे नुसतं. ए प्रियंका चल की थोडं बोल, इकडे घे, चल लवकर इथं थोडा इकडे घे. खाली बस की, खाली बस की, एक काम आहे माझं, खाली बस. आता माझी बायको सुद्धा चांगली ॲक्टिंग करते. सर्वजणच म्हणले की बाबा
प्रियंका ताई खूप छान ऍक्टिंग करायला लागले तर होल फॅमिली करायला लागली. तर आता ऍक्टिंग ह्यांना थोडी करून दाखव. आता ऍक्टिंग अशी कर, दम टाकला कोणाला तर तू असं मारायची धमकी दिली. हा करून दाखव बरं. हा जीव मारायची धमकी दिली असं असं. आता माझी बायको तुम्हाला थोड्याच वेळा सादर करत आहेत आपल्या पुढं. बोकड कापलेली नरड्यावर पाय देऊन किंवा जीव मारायची एखाद्याला धमकी दिली, सुपारी घेतलेली अशी धमकी देते. तर ती कुठल्या पद्धतीने धमकी देते ती बघा आता. हे तर धमकी दे की. काय झालं? हा कुठं येऊ वाटा ना? काय व्हायला लागलं? ती गोळ्या आणल्यात की, आता गोळ्या खा की. ती चोकून गोळी खायची आणि नंतर गोळी खाऊन जेवण झालं झोपायचं. हा दम टाकून दाखव. दम दे की. कसा दम द्यायची नाही एखाद्याला? असं समोरचं असं हे झालं पाहिजे, जाग्यावरच ओलं झालं पाहिजे, असा दम द्यायचा तो. दे की. हा दे की. बघ आता ही दम कशी देते. समोरचा माणूस पायाखालची जमीन सरकून लट 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 उडल्या पाहिजेत आणि तुम्हाला सांगतो थर 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 कापल्या पाहिजेत. असं माझी बायको दम दे ना. दम दे. दम दे. दम दे की. दम दे. दम दे. हिथं हिथं दम दे. दम दे. नाही तर हा कसं येत नाही, नाही तर माझी चमडी लोळव. धर बेल्ट देऊ का? हा मला मला हे असं कर, असं माझं नर असं धर. धर मला हे कर, मारलं कर. कर की. काहीच करा नाही. काय करावं आता सांगा बरं. धमकी दे नाही. आता ऍक्टिंग चांगली लाग, कमेडी एवढ्या भारी येतात की. प्रियंका एवढी भारी ऍक्टिंग करायला लागली आता, छान छान करते. म्हणून म्हणलं दम दिलेलं ऍक्टिंग कर. दे बरं रागाने असं कर, नाही तर माझ्यासारखं रडून दाखव. पण तू म्हण की असं असतं जीभ काढून रडणं. असं कुठं असतं का जीभ काढून रडणं? म्हण. बघती नुसतं माझ्याकडं. दे की दम. दम दे. लय अवघड आहे बघा. काय सुद्धा करत नाही, कुठंच मला सपोर्ट करत नाही. काय करावं आता? ती म्हणे मला जीव झाला जड. गोळ्या आणून तिला दिल्यात. हो का इथं आता बघितले असं तिला गोळ्या दिल्यात. आणून मेडिकलला गेलतो, थोडं बरं वाटत नाही तिला म्हणून. पण चला आता मी चाललोय तिकडं वरच्या घरी. बघू तिचं काय पांडूचं कुठवर तयारी चालू आहे काय नाही. पोरं येण्यावर संध्याकाळ पोर रडत असतात बघा. मी प्रियंका नाही दिसला ना, ओम्या तर रडणार, राधू कशी तरी राहील. ओम्या रडत असतो आईबाप नाही दिसलं की. काय करतात आता, त्यांचं शिक्षण आहे, आपलं पोटा पाण्याचा प्रश्न पण आहे. तुमच्या पण सुखासाठी आम्हाला एवढ्या लांब जायला लागतंय, वेगळं काय ते दाखवायला. बरं चला निघतो आता. प्रवास कसा होतोय काय ते रस्त्याने सर्व शूट तुम्हाला मी दाखवेन. बघा येणारा संध्याकाळचा ब्लॉग.